अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा संदेश संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी समर्थांचा संदेश. आज मी तुम्हाला अनुभवलेलं सांगत आहे. श्री स्वामी समर्थ. मी आज तुमच्याशी बोलते आहे ती फक्त कथा म्हणून नाही, तर माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक अंधाराच्या क्षणात ज्यांनी मला हात दिला त्या स्वामी समर्थांच्या कृपेच्या अनुभवातून बोलत आहे. आज मी इथे उभी आहे कारण एक वेळ अशी होती की माझ्याही आयुष्यात संकटांनी अक्षरशः वेढा घातला होता. त्या काळात मी हसत होते, पण आतून पूर्णपणे कोलमडले होते. लोकांना वाटायचं सगळं ठीक आहे, पण माझ्या मनाला माहीत होतं की मी रोज थोडी थोडी तुटत चालले आहे. त्या काळात मी एक गोष्ट शिकले. संकट जेव्हा येतं तेव्हा ते एकटं येत नाही, ते सोबत भीती, निराशा आणि स्वतःवरचा अविश्वास घेऊन येतं. माझ्या आयुष्यातही तसंच झालं. मी रोज स्वतःलाच विचारायचे, मी कुठे चुकले? देव माझ्यावर रागवला आहे का? माझ्याच नशिबात का हे सगळं? पण आज मागे वळून पाहताना मला एक गोष्ट स्पष्ट दिसते. स्वामी समर्थ त्या प्रत्येक क्षणी माझ्या अगदी जवळ उभे होते. फक्त मी त्यांना पाहू शकत नव्हते. भक्त हो, आपण सगळे एक गोष्ट विसरतो. स्वामी कधीच आपल्याला संकट देत नाहीत, ते आपल्याला संकटातून घडवतात. स्वामी समर्थ म्हणतात, संकट हे शिक्षा नाही, ते दिशा देण्यासाठी येतं. पण त्या क्षणी आपल्या डोळ्यांवर भीतीचा अंधार असतो आणि दिशा दिसेनाशी होते. माझ्या बाबतीतही असंच झालं. एक वेळ अशी आली की मला वाटू लागलं, आता काहीच उरलेलं नाही, ना आधार, ना आशा, ना पुढचा मार्ग. त्या रात्री मी खूप रडले. देवापुढे बसून नाही, तर एकटीच मनातल्या मनात. आणि त्या अशा अवस्थेत माझ्या तोंडून नकळत शब्द निघाले, स्वामी, जर तुम्ही खरंच माझ्यासोबत असशीला तर मला आता फक्त एक संकेत द्या. भक्त हो, स्वामी नेहमी चमत्कार करत नाहीत, पण ते संकेत नक्की देतात. दुसऱ्याच दिवशी माझ्या हातात एक जुना ग्रंथ आला. त्यात एक वाक्य होतं, जो संकटातही शांत राहतो तोच माझ्या सर्वात जवळ असतो. त्या एका ओळीने माझ्या मनात काहीतरी हललं. मी पहिल्यांदाच विचार केला, मी संकट दूर जावं यासाठी प्रार्थना करते आहे, पण संकटातून काय शिकायचं आहे हे मी विचारलंच नाही. त्या दिवसापासून मी एक छोटासा बदल केला. मी रोज सकाळी स्वामींचं नाव घेत उठू लागले. मोठी पूजा नाही, मोठे विधी नाहीत, फक्त मनात म्हटले, स्वामी, आजचा दिवस मी तुमच्या सोबत चालणार आहे. भक्त हो, स्वामी समर्थ आपण मोठ्या संकटातून बाहेर पडलो की मदत करत नाहीत, ते आपल्याला दररोजच्या छोट्या भीतीतून बाहेर काढतात. हळूहळू माझ्या लक्षात आलं, संकट तसंच आहे, पण माझी घालमेल कमी झाली आहे. कारण आता मी एकटी नव्हते, स्वामी समर्थ माझ्यासोबत होते. स्वामी म्हणतात, तू जेव्हा मी म्हणणं सोडतो तेव्हाच मी तुझं ओझं उचलतो. भक्त हो, आपण सतत म्हणतो, मी करीन, मी सोडवीन, मी सांभाळीन, पण स्वामी म्हणतात, थोडं माझ्यावर सोड. त्या दिवशी मी पहिल्यांदा मनापासून म्हटलं, स्वामी, आज मी थकले आहे, आता तुम्ही पुढे घ्या. आणि विश्वास ठेवा, त्या क्षणानंतर सगळं लगेच बदललं नाही, पण मी बदलले. आणि जेव्हा आपण बदलतो तेव्हाच आयुष्य बदलायला सुरुवात होते.
भक्त हो, आज मी हे सगळं सांगते आहे कारण तुम्हीही कदाचित त्याच अवस्थेत असाल. कदाचित तुम्हालाही रात्री झोप लागत नसेल, भविष्याची भीती वाटत असेल आणि मनात प्रश्न येत असेल, स्वामी मला ऐकत तरी आहात का? स्वामी माझं ऐकत तरी आहात का? याच प्रश्नाचं उत्तर स्वामी समर्थ देतात. मी ऐकत नाही असं कधीच नसतं. तू विश्वास ठेवणं थांबवतोस तेव्हा माझा आवाज तुला ऐकू येत नाही. आज इथे मी तुमच्याशी बोलताना स्वतःला तुमच्या जागी ठेवते आहे. मी तुम्हाला एवढंच सांगते, संकट हे शेवट नाही, ते एक वळण आहे आणि त्या वळणावर स्वामी समर्थ उभे असतात. फक्त आपण डोळे उघडे ठेवायला हवेत. जर तुमचा स्वामी संदेश या शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आपण आता पाहणार आहोत संकटाच्या काळात स्वामींनी मला कोणते संकेत दिले आणि मी कोणत्या चुका करणं थांबवलं. भक्त हो, हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. संकटाच्या काळात स्वामी समर्थ देतात ते संकेत आणि आपण नकळत करतो त्या चुका. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, मी तुम्हाला सांगितलं की संकटात मी कशी पूर्णपणे थकून गेले होते आणि त्या अवस्थेत स्वामींनी मला पहिला संकेत दिला. आता आपण पाहणार आहोत, मी त्या संकेताविषयी सांगणार आहोत. कारण बहुतेक वेळा स्वामी संकेत देतात पण आपण ते ओळखू शकत नाही. भक्त हो, स्वामी समर्थ कधीही मोठा आवाज करून आपल्याशी बोलत नाहीत. ते आपल्या आयुष्यात घटनांच्या माध्यमातून बोलत असतात. माझ्या आयुष्यातही तसंच झालं. मी एका गोष्टीकडे सतत दुर्लक्ष करत होते. माझ्या मनातील अस्वस्थता. मी रोज काम करत होते, जबाबदाऱ्या पार पाडत होते, पण मन आतून ओरडत होतं. स्वामी समर्थ म्हणतात, तू स्वतःला ऐकत नाहीस, मग मी तुला कसं ऐकू? हा पहिला संकेत होता. जेव्हा मन सतत थकलेलं असतं तेव्हा स्वामी आपल्याला थांबायला सांगत असतात, पण आपण थांबत नाही. आपण म्हणतो, आता वेळ नाही, आता परिस्थिती बघत नाही. भक्त हो, संकटात सर्वात मोठी चूक आपण हीच करतो. आपण स्वतःशी प्रामाणिक राहत नाही. मीही तसंच केलं. मी स्वतःला सतत समजावत होते, सगळं ठीक आहे, मी सांभाळून घेईन, पण आतून मी तुटत चालले होते. एक दिवस अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला. शरीर थकलं, मन गोंधळलेलं. ते माझ्यासाठी दुसरा संकेत होता. स्वामी समर्थ शरीराच्या माध्यमातूनही आपल्याशी बोलतात. ते म्हणतात, शरीर थकलं आहे म्हणजे मनाचं ओझं जास्त आहे. त्या दिवशी मी पहिल्यांदा स्वतःला थांबवून विचार केला, मी नेमकं काय गमावत आहे? आणि उत्तर स्पष्ट होतं, मी माझा विश्वास गमावत होते. भक्त हो, संकटात आपण देवावरचा विश्वास नाही तर स्वतःवरचा विश्वास आधी गमावतो. आणि जेव्हा स्वतःवरचा विश्वास जातो तेव्हा आपल्याला देवही दूर वाटू लागतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी दूर जात नाही, तूच स्वतःपासून दूर जातोस. हा तिसरा संकेत होता. त्या दिवसानंतर मी एक छोटा नियम केला. दररोज रात्री मी दिवसाचा आढावा घेत असे. मी स्वतःला विचारत असे, आज मी कुठे घाबरले? आज मी कुठे शांत राहिले? हे प्रश्न स्वतःला विचारणं खूप कठीण असतं. पण भक्त हो, स्वामींच्या जवळ जायचं असेल तर स्वतःशी प्रामाणिक राहावंच लागल.
स्वामी समर्थ खोट्या श्रद्धेला मान देत नाहीत, ते खरी भावना पाहतात. मी अजून एक मोठी चूक करत होते. मी सतत तुलना करत होते. इतरांचं आयुष्य बघून माझ्या मनात प्रश्न यायचा, त्यांचं सगळं इतकं सोपं का आहे? पण स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येकाची वाट वेगळी आहे. तुला तुझी चालायची आहे. तुलना ही भक्तीची सगळ्यात मोठी शत्रू आहे. जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा आपल्या वाटेवरचा विश्वास हरवतो. त्या दिवशी मी मनात एक वचन दिलं, आजपासून मी इतरांचं आयुष्य पाहून माझ्या श्रद्धेवर प्रश्न विचारणार नाही. आणि भक्त हो, तेव्हापासून माझं मन हळूहळू शांत व्हायला लागलं. संकट तसंच होतं, पण त्याचं वजन कमी झाल्यासारखं वाटू लागलं. स्वामी समर्थ संकट काढून घेत नाहीत, ते आपल्याला ते वहायची ताकद देतात. ते मला उमजलं. भक्त हो, जर आज तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्याशी बोलत नाहीत, तर स्वतःला हा प्रश्न विचारा, मी ऐकण्यासाठी थांबलो आहे का? कारण स्वामींचा आवाज गोंगाटात ऐकू येत नाही, तो शांततेत ऐकू येतो. आजही मी तेच करते. जेव्हा मन अस्वस्थ होतं, मी थांबते, डोळे बंद करते आणि मनात म्हणते, स्वामी, आज मला फक्त तुमचं मार्गदर्शन हवं आहे. आणि विश्वास ठेवा, उत्तर कधी शब्दात येत नाही, ते परिस्थितीतून येतं. पुढच्या भागात मी सांगेन संकटाच्या काळात मी कोणत्या सवयी बदलल्या आणि त्या बदलांमुळे माझ्या आयुष्यात काय फरक पडला. जर हा भाग तुमच्या मनाशी जुळत असेल तर कमेंटमध्ये स्वामी मार्ग दाखवतात असं लिहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.